jungle. पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देऊ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून मंजूर कामाचे भूमिपूजन. 7 कामासाठी 4,34,00,000 रुपये निधीची तरतूद सांगली. पोलीस दलाच्या 7 कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 4,34,16,193 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज या ठिकाणी दिली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 या निधीतून मंजूर सांगली जिल्हा पोलीस दलाकडील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमात आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप भुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, पालकमंत्री त्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यासाठी पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान व वाहने उपलब्ध करून देऊ. मुंबईत शासकीय व खाजगी CCTV असे एकत्र जाहीर करण्यात येत असून त्यामुळे गुन्हे उकल करण्यास मदत होणार आहे. सांगली जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी वीज व्यवस्था, CCTV व्यवस्था, अतिक्रमण हटावे यासाठी महापालिका व जिल्हा वार्षिक योजनेच्या एकत्रित निधीतून कारवाई करावी असे त्यांनी सूचित केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कालानुरूप अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरातून 24 तासात गुन्हे उकल व दोषसिद्धीच्या अनुषंगाने पोलीस दल चांगले काम करत आहे. मात्र कायद्याचे धाक निर्माण करण्यासाठी अधिक कडक उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाची गस्त वाढवावी, विविध पथकांची कायद्याची दहशत निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर स्थापन स्वरूपाच्या कामे ठेकेदारांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करावीत असे सांगताना वांद्र्यातील उच्च न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांच्या निवासस्थानाचे तसेच कोल्हापूर येथील पोलिसांच्या निवासस्थानाचे उदाहरण दिले. प्रस्ताविक विकास पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भूमिपूजन झालेल्या कामाची सविस्तर माहिती, त्यांची गरज व त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याबद्दल निर्देश व्यक्त केले. तसेच यातून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यास मदत होणार असून दोषसिद्धी वाढून गुन्हेगारी आळा बसेल असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते उदय मारून विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कोनशिलांचे अनावरण देखील करण्यात आले. सूत्रसंचालन वाहतूक पोलीस अधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज भूमिपूजन झालेले कामे व त्यासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम अनुक्रमे पुढीलप्रमाणे: पोलीस मुख्यालय येथे ट्रॅफिक पार्कची दुरुस्ती व विस्तारीकरण करणे रुपये 41,48,000. पोलीस मुख्यालय सांगली नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे रुपये 36,39,760 रुपये. पोलीस मुख्यालय सांगली वाहतूक शाखेसमोरील संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे 36,39,760 रुपये. पोलीस मुख्यालय येथे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय यांचेकरता टाईप 4 पद्धतीचे निवासस्थान बांधकाम करणे रुपये 96,45,975. पोलीस मुख्यालय या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक शहर विभाग सांगली करता टाईप 4 पद्धतीचे निवासस्थान बांधकाम करणे 96,45,975. पोलीस मुख्यालय मोटर परिवहन विभाग येथे वाहनांचे पार्किंग करता शेड बांधकाम करणे 51,72,723. पोलीस मुख्यालय या ठिकाणी परेड करता किल्ला भिंतीचे बांधकाम करणे रुपये 75,24,000.